नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि का गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपण कमवतोय म्हणून आपलं घर चालतंय. उद्या कुठली इमर्जन्सी आली किंवा आपला जॉब गेला, बिझनेसमध्ये नुकसान झालं किंवा बिझनेस बंद पडला तर आपण किती दिवस जगू शकतो याचंच नियोजन करणं म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग होय. एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपल्याला हमेशा एक टेन्शन असतो की घरचा हप्ता कसा भरायचा, कारचा हप्ता कसा भरायचा, मुलांचं शिक्षण असेल, घरचे राशन असेल, महिन्याचा टोटल खर्च असेल, हा कसा चालवायचा. त्यामुळे आपल्याकडे कमीत कमी सुरुवातीला 1 महिन्याचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि जास्ती 3 ते 6 महिने हा एक्सटेंड केला पाहिजे. भारतामध्ये 75% लोकांकडे अजून पण इमर्जन्सी फंड नाही. त्यामुळे ॲटलिस्ट तुमच्याकडे 1 महिन्याचा तरी इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि तो नंतर वाढवून 3 ते 6 महिन्यापर्यंत ठेवला पाहिजे. कारण काय होतं, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकतर मग कोणाकडनं तरी उधारी घ्यावी लागते किंवा क्रेडिट कार्ड असेल, पर्सनल लोन असेल, मित्र नातेवाईक यांच्याकडे पैसे मागावे लागतात. त्यासाठी जर ना आपण अगोदरच फायनान्शियल प्लॅनिंग करून जर ना पुढच्या भविष्यातील खर्चाचं नियोजन केलं असेल तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये शांत राहून आपल्याला ही परिस्थिती हाताळता येते. म्हणून मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि मी आता रोज एक व्हिडिओ फायनान्शियल प्लॅनिंगवरती बनवणार आहे. चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मला सांगा की तुम्ही तुमची फायनान्शियल प्लॅनिंग केलात का. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि का गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपण कमवतोय म्हणून आपलं घर चालतंय. उद्या कुठली इमर्जन्सी आली किंवा आपला जॉब गेला, बिझनेसमध्ये नुकसान झालं किंवा बिझनेस बंद पडला तर आपण किती दिवस जगू शकतो याचंच नियोजन करणं म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग होय. एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपल्याला हमेशा एक टेन्शन असतो की घरचा हप्ता कसा भरायचा, कारचा हप्ता कसा भरायचा, मुलांचं शिक्षण असेल, घरचे राशन असेल, महिन्याचा टोटल खर्च असेल, हा कसा चालवायचा. त्यामुळे आपल्याकडे कमीत कमी सुरुवातीला 1 महिन्याचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि जास्ती 3 ते 6 महिने हा एक्सटेंड केला पाहिजे. भारतामध्ये 75% लोकांकडे अजून पण इमर्जन्सी फंड नाही. त्यामुळे ॲटलिस्ट तुमच्याकडे 1 महिन्याचा तरी इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि तो नंतर वाढवून 3 ते 6 महिन्यापर्यंत ठेवला पाहिजे. कारण काय होतं, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकतर मग कोणाकडनं तरी उधारी घ्यावी लागते किंवा क्रेडिट कार्ड असेल, पर्सनल लोन असेल, मित्र नातेवाईक यांच्याकडे पैसे मागावे लागतात. त्यासाठी जर ना आपण अगोदरच फायनान्शियल प्लॅनिंग करून जर ना पुढच्या भविष्यातील खर्चाचं नियोजन केलं असेल तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये शांत राहून आपल्याला ही परिस्थिती हाताळता येते. म्हणून मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि मी आता रोज एक व्हिडिओ फायनान्शियल प्लॅनिंगवरती बनवणार आहे. चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मला सांगा की तुम्ही तुमची फायनान्शियल प्लॅनिंग केलात का. थँक्यू.